चिमणगावच्या एमएसईबी वीज मंडळ ऑफिसमध्ये रुपेश नावाचा एक वॉचमन कामाला होता. रुपेश स्वभावाने अत्यंत प्रामाणिक, वक्तशीर आणि जबाबदार. संपूर्ण गावाचा त्याच्यावर इतका विश्वास होता की लोक म्हणायचे, रुपेश आहे तोपर्यंत ऑफिस सुरक्षित. रुपेशची दिनचर्या आणि स्वभाव. रुपेशचे आयुष्य अगदी साधे होते. सकाळी घरची कामे आटोपून आणि मुलांना शाळेत पाठवून तो सायकलवरून ऑफिसला पोहोचायचा. त्याचे काम फक्त गेटवर बसणे इतकेच मर्यादित नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्यांना योग्य काउंटर दाखवणे, अडाणी लोकांना फॉर्म भरायला मदत करणे, वृद्धांना आधार देणे, रात्री शेवटपर्यंत थांबून ऑफिस सुरक्षित बंद करणे. वादळाची ती रात्र. एके दिवशी चिमणगावात जोरदार वादळ आले. विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि गावाची वीज खंडित झाली. लोक घाबरले आणि संतापलेले काही लोक थेट एमएसईबी ऑफिससमोर जमा झाले. ते जोरात विचारू लागले, वीज कधी येईल? आमची कामे अडकली आहेत. आत इंजिनियर्स दुरुस्तीचे नियोजन करत होते, पण बाहेरचा गोंधळ रुपेश सांभाळत होता. त्याने लोकांना शांत केले आणि धीर दिला. काका, शांत व्हा. आपले साहेब आणि टीम लगेच लाईन ठीक करायला जात आहेत. काळजी करू नका, सगळं नीट होईल. रात्रभर लाईनमननी मेहनत घेतली आणि शेवटी वीज परत आली. गावात आनंदाची लाट उसळली. कर्तव्याचा सन्मान. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीचे सदस्य ऑफिसमध्ये आले. वादळाच्या वेळी रुपेशने ज्या संयमाने परिस्थिती हाताळली त्याचे सर्वांना कौतुक वाटले. त्या संध्याकाळी गावात एक छोटा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. रुपेशला शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सत्कार स्वीकारताना रुपेश अगदी नम्रपणे म्हणाला, मी काही मोठं केलं नाही. हे तर माझं कर्तव्य आहे. हे ऑफिस आणि हे गाव माझं कुटुंबच आहे. ते सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. त्याच्या या शब्दांनी सर्वांची मने जिंकली. लोकांना कळून चुकले की केवळ वीज येणे महत्त्वाचे नव्हते, तर त्या कठीण प्रसंगात जो धीर रुपेशने दिला तो जास्त मोलाचा होता. तात्पर्य: काम मोठे की लहान हे महत्त्वाचे नसते, तर ते किती मनापासून केले जाते हे महत्त्वाचे असते. कारण खरी जबाबदारी ही पदावर नसते, ती माणसाच्या स्वभावात असते.